आत गेला हे आत. अरे आत गेलं रे. सॉरी. आलो लायकीवर. जैन सर. जय हिंद. सर काय खांडेकर, तो पन्नारालचा भर ट्रॅफिक मध्ये खून झाला. हजारो लोक तिकडे होती. एकही आय विटनेस आजपर्यंत मिळाला नाहीये. का मिळाला नाहीये? सर आय एम वर्किंग ऑन सर. मी करतोय सर. हा सर आणि बेस जरा जास्त होतोय सर. वाक्य कळत नाही तुमची. स्वतःचा खाली बघा, जरा खाली बघा. स्वतःचा बेस बघा. यापुढे तक्रार नकोय मला. ओके सर. बाय सर. हा मी ठेवायला सांगितलं का? नाही सर. नाही सर. नाही मी ठेवलं नाही सर. नाही ठेवलं सर. नाही ठेवलं सर. मी आधी ठेवणार मग तुम्ही ठेवायचा. हा सर. हा ओके सर. कीप द फोन डाऊन. ओके सर. ओके सर. ठेवला सर. ओके सर. अरे काय फालतूगिरी आहे. मी काय करू आता मला. हॅलो. हा प्रसाद बोलतोय. हा अरे नाही यार, मी हिरकणीवाला प्रसाद नाही आहे. मला नका पार्टी मागू माझ्याकडे यार. तो जाईल ना पार्टी. किती वेळा सांगू तुम्हाला. अरे तो प्रसाद वेगळा, मी प्रसाद वेगळा. त्याला फोन करा. ठेवा फोन. डोकं देऊन टाका ना यार पार्टी. टेन्शन आहे कालपासून. पन्नालालचा खून झाला. एक आय विटनेस. कांबळे कुठं राहिला. ए कांबळे तिकडे. जैन सर. जैन कुठे होता सकाळपासून? सर ते काल रात्री ते गोविंद चव्हाणांच्या घरी पार्टी होती सर. तर मग राजेश देशपांडे, ते जयंत घाटे आणि विघ्नेश जोशी वगैरे सगळे जमले होते. विघ्नेश जोशी सर वन्स मोर घेत होते. मग मी पण रमलो सर त्यात. मी सकाळी उशीर झाला सर उठायला मला. सॉरी सर. काल तुम्हाला त्या आय विटनेस एक शोधायला सांगितला. एवढा बाजारपेठेत ना एक आय विटनेस शोधता नाही आला तुम्हाला अजून. आय विटनेस आणलाय सर. हा आय विटनेस आणलाय. बाहेरच आहे. मी त्यांना बोलवतो सर त्यांना. अरे मग वाट कसली बघताय. अरे चला बोलवा. बाई या चला या. आय विटनेस सर. आय विटनेस या बाई बसा. बोला काय घेणार. दिल. हा तुम्ही दिल ते घेणार मी नाही. साहेब मला जरा या बाईवर डाऊट येतोय. ही आगरी बाई नसावी. म्हणजे आगरी भाषेत दिल असं कुठे असतं बरं साहेब? तू तरी पोलीस वाटतोयस. सॉरी आहेस ना पोलीस स्टेशन मध्ये. सॉरी कोणाला सांगू नका सर. सांगा. पण बाई पॉइंट आहे. दिल हा शब्द आगरी भाषेत येतो. तू म्हणला अरुण कदमचं आगरी चालतं. मग माझ्या दिलचा काय प्रॉब्लेम आहे? हा जास्त व्हॅलिड पॉइंट आहे. मग बरोबर आहे. बसा. कांबळे नाव सांगा. पंढरीनाथ कांबळे. काय तुझं नाव कशाला सांगतोस? तुम्ही सांगितलं ना नाव सांगा म्हणून. हे लिहा. एक घ्या आणि लिहा असं बोललो मी. लिहून घ्या. सर घेऊन लिहू का? म्हणजे ते पेन आणि ते वही घेऊन मग लिहू का? फावडाने कुदा घेऊन लिहिणार आहेस? बाई काय सांगतायत ते लिहून घ्या. कळलं? हा सर. हा बाई तुमचं नाव सांगा. सांगते. शनिवारी खातो बांगरा, रविवारी खातो लॉबस्टर. शनिवारी खातो बांगरा, रविवारी खातो लॉबस्टर. मी दिलो की जान सुरकी. भेटायला आलो तुम्हाला इन्स्पेक्टर. साहेब मला वाटतं ह्यांचं नाव लॉबस्टर असणार. लॉबस्टर हा मासा असतो. हो का? मग मला वाटतं ह्यांचं नाव इन्स्पेक्टर असणार. इन्स्पेक्टर आपण आहोत. नाही साहेब. तुम्ही इन्स्पेक्टर आहे. मी हवालदार आहे. गप ना जरा. तुझं काय चाललंय मध्ये इकडे नीट लिहून घेते. बाई बरं तुमचं नाव सुरकीजी. काय बोलला? सुरकीजी. काय बोललात? परत एकदा बोला. सुरकीजी.
परत एकदा बोला. काय बोललात? सुरकीजी. परत एकदा बोला. बस झालं. काल खून पाहिला की नाही तुम्ही? पाहिलं. हा, खुनाबद्दल सांगा काय आहे ते. साक्ष द्यायला हा, आलं मी कुणाची सांगते. साक्ष द्यायला आलात ना? साक्ष द्यायला त्याच्याबद्दल आलं. सांगा. सांगतं. तर मी असं रस्त्याने चाललो होतो. हा. तर त्या समोरून तो एक माणूस होता, तो लुकऱ्या. एक तो मिनिट. माझ्या लुकड्या. नोट डाऊन. समोरून एक लुकड्या माणूस येत येत होता. होता. ओके, कसा दिसत होता तो? मी नाही बघितलं त्याला. का? मला नाही आवडत लुकरी माणसं. मला जारी माणसं आवडतात तुमच्यासारखी. म्हणजे मला जारी माणसं आवडतात कारण त्यांच्या पोटावर असं वाजलं की डुबु 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 आवाज येतो. मी तुमच्या पोटावर वाजू डुबु डुबु डुबु. काय करताय हे बाई? हो साहेब, काय चाललंय हे तुमचं? काय चाललंय? नॉनसेन्स. केस सॉल्व्ह करायचे ना इकडे पोटा डुबुडुबू करायला बसा. सॉरी. युसलेस. हे लय झाला कांबळे आता. सॉरी. सॉरी बाई, काय करताय इथे तुम्ही? पोटावर माझ्या डुबुडुबू वाजवायला आलात नाही, का? जबानी. हा, मग केस बद्दल सांगा ना. नका असं वागू हो. Sorry. मला प्रेशर आहे इथे. सॉरी. तर मी समोरून चाललो होतो हा. तर तो लुकरा माणूस पळताना दिसत होता. पळताना दिसत होता. ओके. पण मला नाही आवडलं. म्हणजे मला नाही आवडत लुकरी माणसं पळताना. का? मला फक्त जारी माणसं पळताना आवडतात. हे जाडी पळताना हे आवडतात. हे इश्श. काय हे? मी बघलाय तुम्हाला पळताना. मला पळताना बघितलंय तुम्ही? तुम्ही त्या मार्केट मध्ये पाकिट मारायच्या मागे पळत होते ते मी बघलाय. तुम्हाला बघवलं ते? हा? नाही म्हणजे मीच माझं सीसीटीव्ही फुटेज बघताना मलाच माझी भीती वाटली. अरे काय मी म्हटलं तुम्हाला बघवलं? बघवलं नाही तर मला आवडलं मला जारी माणसं पळताना जाम आवडतात. मुलात मला जारी माणसंच आवडतात. जारी, लोदी, बोदली, खोपशी, ढेबरी, थुलथुलीत जाम आवडतात. बाई हे खरंच असं जाडी माणसं तुम्हाला? मला आवडतात. म्हणजे तुम्ही ते कसं पळता? तुमचं ते असं दुरु 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 पळणं. ये असं हवेत पोट उरतंय. ये अशा मांड्या आपटतंय जोर. म्हणजे हे असं तुम्ही असं पळताय, तुमची पॅन्ट खाली चालली ते गोंडत पद्धतीने हातांची वर करतात. साहेब, तुम्हाला वाटतंय की ती तुमचं कौतुक करते, पण खरं तर ती तुमची चेष्टा करते. बाई तुम्ही नका इकडचं तिकडचं बोलू. मला ना गुदगुल्या होता तो आतून. अजून पण तो कोणी असं बोललं नाही किंवा पळताना आवडतं आणि हे पॅन्ट वर करणं वगैरे आवडतं कर. नका तुम्ही साक्ष द्यायला आलात ना, मग केस बद्दल सांगणार तुम्ही. असं मला प्रेशर आहे. प्लीज केस बद्दल बोला. तो लुकडा माणूस काय त्याच्याबद्दल बोला. सांगते तर तो लुकडा माणूस पळत होता ना, त्याच्या मागून एक माणूस पळत होता. ओके. तो ओरडत होता जोर जोरात, कापलं. Note down. हा. तो ते कापलं बोलणारा माणूस आहे ना, तो ढापण्या होता. ओके, नोट डाऊन. ढापण्या होता. ढापण्या म्हणजे माझ्यासारखा होता. नाही ना, त्याला चष्मा चांगला नव्हता दिसत. आणि मला कसा दिसतो चष्मा? तुमच्या डोल्यावर चष्मा म्हणजे शिंपल्यातली मोतीच जणू. साहेब, याच्यावर जरा पटकन सही करा. हे काय? तुमचा राजीनामा लिहिलाय. कांबळे काय करताय तुम्ही? मग काय करणार साहेब? काय फालतूगिरी लावले तुम्ही? चौकशी करायची सोडून टाइमपास करत बसला इकडे. बाई हे बघा, तुम्ही मला असं नका अडकवू. तुम्ही मला केस बद्दल सांगा. दॅट्स इट. मला बाकीचं काही नाही ऐकायचं. केस बद्दल सांगा. तुम्ही खून पाहिला की नाही? मी पाहिला. खून पाहिला की नाही? मी सुब्रमण्यमचा खून पाहिला. सुब्रमण्यमचा नाही, पन्नालालचा खून झालाय. खून कुठे झाला? इथे ह्याच्या चौकात. चौकात नाही, खून इमारतीत झालाय. खून कधी झाला? दुपारी झाला. दुपारी नाही, खून रात्री 8 वाजता झालाय. खून कसा झाला? चाकू नाही, खून गोळ्या घालून झालाय. बाई तुम्हाला काहीच माहिती नाही. मग तुम्ही का आला तिथे? तुम्हाला काय सिद्ध करायचंय? तुम्हाला काय सांगायचंय? आय लव्ह यू. आय लव्ह यू. म्हणजे काय झालं ते मी खोटं बोललो. सॉरी.
सॉरी, म्हणजे मी खून बघितलेलाच नाही आहे. ते काय झालं, तुम्ही मच्छी मार्केटमध्ये एकदा दोनदा आले होते तर मी तुमच्याकडे बघतच बसलं, मी फिरमत पडले तुमच्या. आणि मग मला कळलं की तुम्ही साक्षीदार शोधताय. म्हणलं मीनीच जावं पोलीस स्टेशनमध्ये खोटी साक्ष घेऊन, म्हणजे त्यानिमित्ताने मला तुमच्याशी बातचीत करता येईल, तुमच्याशी बोलता येईल म्हणून मी. म्हणजे तुम्ही इथे येऊन खोटं बोललात? खोटं नाही, माझं खरं प्रेम आहे तुमच्या. म्हणजे तुम्ही आमचा वेळ वाया घालवला? नाही, वाया नाही घालवला मी. तुम्ही पोलिसांच्या कामामध्ये व्यत्यय आणला, तुम्ही आम्हाला फसवलंय. बाई, याची शिक्षा मिळणार तुम्हाला. आज संध्याकाळी 7 वाजता ड्रीम पार्क गार्डन मध्ये भेटा लग्नाची बोलणी करायला. हॅलो, जय हिंद सर. जय हिंद सर. कमिशनर साहेबांचा फोन आहे सर. यस सर. हो सर, केस सॉल्व्ह झाली आहे सर. पत्रिका पाठवतो. हा सर, चालेल. गडचिरोली पण चालेल सर. ओके, नो प्रॉब्लेम सर. येस सर. जय हिंद सर. ओके सर. क्या बात है. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, लव्ह स्टोरी अशी प्रेझेंट होऊ शकते हे बघून खूप आनंद झाला. नमा, यू आर आउटस्टँडिंग. म्हणजे तू जी एनर्जी आणतेस ना स्टेजवर, ती खूप गरजेची असते आणि ती हवीशी असते आणि त्याचा प्रसार करतेस तू सगळीकडे. त्यामुळे तुझं त्याबद्दल विशेष अभिनंदन. भावा, तू वाटलं खूप भारी. थँक्यू. मला खूप आवडला परफॉर्मन्स. एक फिल्मचा सीन चाललाय असं वाटत होतं आणि आम्ही खूप जास्त मजा केली. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर दिस. मंडळी, चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा, ओंकार भोजने आणि कल्याणची चुलबुली शिवाली यांचं जुळलंय सूत. पण या सुताचं अधिकृत मंगळसूत्र करण्यासाठी ते गेलेत चिपळूणच्या पारसमणीकडे, अर्थात प्रभाकर मोरेंकडे. बघा तिथे काय धमाल घडते. अगं शालू झोका दे गो बायला, शालू झोका दे गो बायला, उघडी नाही आणली दुसरी समायला, उघडी नाही आणली दुसरी समायला, शालू झोका दे गो बायला. नमस्कार. नमस्कार. मी प्रभाकर मोरे. काय समजले? होय. हो, म्हणजे मी रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार. होय. बरं, माझ्याकडं काय काम करणार आहे? फक्त लाजायचं काम. काय नाही काय? काम आहे, काम आहे. हा, मग काय तर सांगा काय तर. आम्ही ना हा. म्हणजे काय झालं? आम्ही लाजताव आहे. आम्हाला लग्न करायचं. वसण लाजताव कशाला? काही वर्षांनी ह्याच गोष्टीसाठी लाज वाटणार आहे तुम्हाला. अरे अनुभवच बोलाय. बरेच लोकांना मी इथं लाजवलेलं आहे. काय समजलं? होय. बर, लग्न करता होय. चांगली गोष्ट आहे. जोडा पण चांगला दिसतोय. मग आता आपण तुमची माहिती घेऊया. होय. बर, चल माहितीला सुरुवात करूया. मी काय म्हणतो? म्हणतो तसा. वय काय आहे तुझं? माझा 21. तुझं 21. आणि तुझा 19 पूर्ण. 19 पूर्ण. वा. काय नाव काय आहे तुझं? ओंकार. ओंकार. बरं, तुझं काय नाव? शिवाली. शिवाली. चांगली वाली करायची ना. शिवाली नाव चांगलं. बरं, मी काय म्हणतो ओंकार, तुझ्यावर कोण आलेला आहे? तसा कोण आलेला नाही. ऍक्च्युली आमच्या लग्नाला आमच्या घरून नकार आहे. अरे यात हसण्यासारखं काय आहे? नाही, ती रडते. तोंडावर हात धरला ना म्हणून तुम्हाला कळत नाही. अरे शिवाली, सॉरी काका. काका, आमचं कोणीच नाहीये. आमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायला आपलं म्हणावं असा माणूसही नाही. आम्ही प्रेम केलंय ना की कोणता गुन्हा केलाय? असू दे. तेव्हा का कागलास असा आमच्याशी? आम्हाला पोरका केलास, एकटं पाडलास. अरे काय हसल्यासारखं काय आहे? अहो, ती रडते. तोंडावर हात आहे ना, तो काढ. काय झालं हिला? शिवाली, नंतर करता, आधी तिकडे बघ. शिवाली, तिला चक्कर
आली. वसाड्या, लाज वाटत नाही तुला? चक्कर ये पण थांबला होता तिथं सही करायची. नव नव अहो तशी चक्कर नव. सकाळपासून काही खाल्ला नाही म्हणून चक्कर आली. वसाड्या पहिला तिला जेवायला द्यायचा, मग सही करायला घेऊन यायचंच ना. हो निस्ती उपाय म्हणून हवं. अहो तिच्या मनासारखा झाला ना तरी ती चक्कर येऊन पडते. मग असं करू नका तुम्ही. ए शिवाले शिवाले. हा नंतर का आधी पाणी घेऊन ये. पाणी पाणी इथं काय? पाणी 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 पाणी. वा वा होय. पाऊस सायशीच्या वाहून पाऊस ठेवला नाही. पाऊस आहे, पाऊस आहे. नाही नाही पोरी रडायचं नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता. बघ असं होतं. तुम्ही आई वडिलांच्या विरोधात लग्नाला आलेले आहे का नाही? हा त्याच्यामुळे कसं म्हणजे आई वडिलांचा राग हा तुमच्यावर असणार. अरे लटके लटके राग आहे तो काहीतरी निवलन. हा मी तुझ्या बापासारखा आहे का ना? आहे का नाही मी तुझ्या बापासारखा? अजून 2-4 वाक्य आहेत वडिलांची. कसं आहे पोरिया बघ, आता मी तुझा बाबा आहे की नाही? तुम्हाला बाबा म्हणून हाक मारलीस म्हणजे बाबांचा आता ऐकायचं तू. आता तुम्ही दोघं लग्न करणार आहोत. आनंदात राहायचा. अरे ह्यात रडण्यासारखा काय आहे? हसते ती. सारखा सारखा तोंडावर ना रडताना हसताना हात घेऊ नको. मी लय कन्फ्युज होतो नेमकं तुझं काय चाललंय तर. वा वा छान. सही सही करून घ्या आता सही हो भावा, नशीब तुझ्या लक्षात आला. होय, माझ्या आज नेमकं विसरलो होतो. चला या दोघांची तर सह्या करा. शाबास. चला म्हणजे आता तुमचं लग्न फिक्स झाली ना. थांबा सर्टिफिकेट नंतर पाठवून दे. घ्या. शिवाली. बाबा तुम्ही माझं कन्यादान कराल? मी सरकारी कर्मचारी आहे. तुझं कन्यादान कसं काय करणार मी? तुम्ही स्वतःच्या मुलीचं नाही ऐकणार ना? मी केलात ना मला पोरकं, पाळलात ना एकटी. अरे ह्याच्यात हसण्यासारखा काय? रडते ती. हात काढ. सारखा सारखा तोंडावर हाल कन्फ्युज होतो ना मी. नाही करतो कन्यादान बाय करतो. पण ते कसं आहे माहितीये काय? कन्यादान करायचं म्हणजे इथं गुरुजींना बोलवावं लागेल. नाही काही गरज नाहीये. तुम्ही माझा हात ओंकारच्या हातात द्या, आम्ही समजू कन्यादान झालं. ह्याच्यात होईल म्हणजे बालिशपणा वाटत. हा नाही तसं ना बघ, करायला काय हरकत आहे. म्हणजे मला काय तसं माझं काय म्हणणं नाही आहे. हा शाबास. वा 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 वा. शाबास झालं हर घाल. वा 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 वा. जावई बापू वा. जावई बापू जावई बापू घ्या. माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात घ्या. नाही. ठीक आहे मग हा घ्या. नाही म्हणजे नाही. मी तिला स्वीकारणार नाही. पण का? का? आधी तुझ्या बापाला सांग. माझ्या समोर त्याचं हे नाक घासून माफी मागायला सांग. त्याशिवाय मी तुला स्वीकारणार नाही. अरे पण मी अरे माझा काय संबंध तुझ्या पायावर नाक घासायचा? काय संबंध? शिवाली जेव्हा मी तुझा हात मागायला ह्याच्याकडे गेलो होतो तेव्हा ह्यानं माझी आणि माझ्या अख्ख्या खानदानाची लायकी काढली होती. विसरलेला नाही अजून. कल्ला जोपर्यंत तू नाक घासून माझ्या समोर माफी मागत नाही तोपर्यंत मी हिचा स्वीकार करणार नाही. नाही म्हणजे नाही. नाही करणार. बाबा. अरे बाबा काय? बाबा माफी मागा. कानफाट फोडीन वासाडे. आपला काय संबंध आहे मला सांग. ए जास्त जोडा बघितला वाहन मारी ना वासाडे जोडा सांगून ठेवतोय. एक तर लग्न राहून तुमचं मी दिलेलं आहे. माफ तुम ठेव का तुला? आता नंतर काय म्हणजे नाक घासून माफी मागणार नाही. नाही शिवाली ह्यानं जर नाक घासून माफी मागितलं नाही ना तर ह्याच्या डोक्यावर माझं डोकं आपटून जीव देन. अरे वासाड्या तू डोक्यावर डोकं आपटून तुझा जीव जाईल याची काय गॅरंटी आहे? अरे माझा जीव गेला मग. बाबा काय? तो येड्या खोपडीचा ऐका, नाही तर डोकं आपटेल तुमच्या डोक्यावर. नका हो. ए चल मला धमकी देऊ नको. मी नाही घाबरत. चल. अरे वासाड्या खरंच टेंगूला आला. केवढ्या ना आपटला डोक्यावर डोका. अशी खूप टेंगळ शोभणार नाही चेहऱ्यावर. बाबा माफी मागा. मागावीच लागेल. हो टेंगळ. ठीक आहे. जावई बापू
जावई बापू हा बघा घासलं नाक. माझ्या पोरीचा सांभाळ करा. आता कशी जिरली जिरली म्हणजे उभ्या आयुष्यात माझा नाद करायचा नाही, कळलं ना? अरे कोण कशाला तुझा नाद करीत? काय माझा उगाच हा नुसता भानगडीत पडलेला आहे. चला निघा इथं. चल आता कोणाचं तोंड बघायचं बाकी राहिलंय? बाबा काय आता? येते. हा, ये हा. नाही बाबा मी ये बाई ये सांभाळून जा. जा तिकडं, वाचाडी. तसं नाही बाबा. हा. बाबा मी ओंकारच्या घरी गेल्यावर माझं स्वागत करायला कुणीच नसेल बाबा. आणि बाबा माझं स्वप्न होतं काय? माझ्या सासूबाईंनी माझं औक्षण करावं. होय काय? तुम्ही कराल माझं औक्षण? काय काही क्षणांसाठी व्हाल माझी सासूबाई बाबा. अरे काय चालवलंय तर काय करतोय? अरे काय चालवला माय तुम्ही? अरे मी अवेलेबल आहे म्हणून तुम्ही मला वाटलं करायला नव्हता बाई. आज माझी तुमच्या तोंडाला बोलू दे तुमचं लग्न. तुम्ही नाही होणार माझी. मी नाही व्हायचा. नाही होणार. मला केलात ना पोरका पाळलात ना. आता काय ह्याच्यात रडण्यासारखं हसणार का काय? हाय काय हसतो तो हात का? काय झालं हिला? चक्कर आली शिवाली चक्कर आली. शिवाली उठ शिवाली. हे बघ ते तुझी सासूबाई व्हायला तयार आहेत. तूच ठरवलं? नाही होतो ऑफिस मध्ये नका झोपून तर आपलं तिकडं सासूबाई होतो. औक्षण करायला लागेल तर. आता नेमकं काय मला रोल आहे? तू माझा मुलगा आणि ही सून असेल का? रे देवा सगळं लक्षात ठेवावं लागतं ना. औक्षण चाल. शिवाली सगळं तुझ्या मनासारखं होत आहे. तू अजिबात काळजी करू नको. आणि लक्षात ठेव आता इथं रजिस्टरवर तसं नाव लिहिलेलं आहे ना तसं आपल्या दरवाज्यावर लिहून घेईन शिवाली आणि ओंकार. हा इथून पुढे फक्त आपली जोडी हिट होईल. बाकीच्यांचा बघून घेऊ आपण. मांग बघ झालाय काय त्यांचा? झालाय. चल आता घरी जाऊ. आये घरची सून आणली आहे. तिचं औक्षण कर आहे. आंब्याची कोयरी लाथन उडविली. आंबा जो फुलेला कोणे ठाई. आंबा जो फुलेला कोणे ठाई. नवरा आला मंडपात परवांची लेक भोजनांच्या दारात. ये माझे लेकी. ये वा पोरी सून म्हणून माझ्या घरात आलीस तू. हे बघ मी तुझी सासूबाई जरी असले ना तरी आईसारखी माया देईन मी तुला. आता सापडलीस माझ्या तावडीत. मी ठरवलंच होतं सासूरवाडीत जेव्हा जाईन ना तेव्हा दाखवे. काय बोलत होतीस ग? परा बुरखा घातलेला. अरे असं चिडवत होतीस मला. तिजोरीच्या चाव्या दे. तिजोरीच्या चाव्या कुठला? पगार माझा किती? माझ्याकडे नाही तिजोरी. घरात तिजोरीच नाही तर चाव्या कुठल्या? तिजोरीची चावी काढ. तिजोरीची चावी काढ. अरे पगार हात पकडायचा. बघ तिजोरीची चावी. हे घे. आजपासून या महालाची राणी तू. अरे वसाड्या ती आईच्या सायकलची चावी आहे. ही आई आता घरात कशी जाणार? आणि तू ज्याला महाल म्हणतोयस ना तर सरकारी कार्यालय आहे. या ऑफिस मधला पिऊन आहे ना संध्याकाळी 5 वाजता ह्याला लॉक लावणार आहे. ती सायकलची चावी आहे. ती तिजोरीची चावी नाही आहे. मग खिशात का लपवून ठेवली होतीस आई? अरे बाबा आईच्या साडीला खिसा नसतो. आईच्या साडीला असतो तो फक्त पदर. हे लक्षात ठेव. तू नको. अरे काय करता तू हिला अरे मारता सोडा. सुनबाईने छळ सुरू केला. मी तुझ्या घरात पहिल्यांदा आले ना. चल माझं मनोरंजन कर. काय? नाच.
हसू की रडू काही कलना, काही कलना, मजाक मजाक मध्ये झाली माझी दैना. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. शेअर मॅडनेस मॅडनेस कहर कहर कहर. बघा दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा सुंदर कॉन्सेप्ट होती आणि तिघांची एनर्जी अफलातून होती. शिवाली युअर माइंड ब्लोईंग. थँक्यू सर. ओमकार तू फार सुंदर दिसतोयस, राजबिंडा दिसतोयस आणि तितकाच मूर्खासारखा तू वागलास पण. म्हणजे प्रभाकर दिवसेंदिवस तू कमाल करत चाललायस. म्हणजे एखादा आंबा हळूहळू पिकतो ना तसं तुझं पिकत जाणं मी बघतोय आणि मला फार फार मजा येते. कारण खूप वर्षांचं तुझं खूप ड्यू आहे काम, ते हा मंच तुला देतोय असं मला फार मनापासून वाटतं. इतकं बहारदार स्किट पाहिल्यावर, इतकं बहारदार स्किट पाहिल्यावर पोट दुखल्याशिवाय राहीना. शालू आहे म्हणून मोरे आहेत आणि मोरे आहे म्हणून आहे मैना. मंडळी टायमिंगचा हिमालय सहज पेलून धरणाऱ्या अंशुमन विचारांना लाभली आहे साथ कॉमेडीत वट असणाऱ्या चेतना भटची. हिमालयाची सावली हे नाटक तुम्ही नाट्यगृहात जाऊन बघालच, पण आत्ता आपण बघूया चिमुकल्यांची सावली. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. चेतू, अगं चेतू, आता ये तू. अगं स्किट सुरू झालं, वेळेत पंच वाजले नाही तर लोक करतील थो थो. चेतू, अगं चेतू. आले 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 आले. काय आहे, कशाला माझ्या नावाने ओरडताय. अगं जरा दे, हात दे जरा. जरा बाथरूम मध्ये जाऊन मारेन म्हणतोय, तोंडावर पाणी. तुम्ही बोलताना मधले मधले शब्द गाळाची सवय अजून काही गेली नाही तुमची. अगं पूर्वीचा काळ वेगळा होता, उत्साह होता, जोश मध्ये पटकन शब्द निसटून जायचे. आता काय झालं, वय झालंय, शब्दांचाही उत्साह गेला, आळशी झाले शब्द. कधी गळून पडतात काय कळतच नाही, त्यामुळे गैरसमज होतात. बाकी काय नाही हो, गैरसमज हो. नाही होत ना. मग आता मला बाथरूम मध्ये घेऊन जा, तोंडावर पाणी मारू दे मला. तोंडावर पाणी मारायला एवढं बेंबीच्या देठापासून कशाला हाका मारत होतात मला. अगं तुझ्याशिवाय आहे कोण. माझ्याशिवाय कोण म्हणे. झोपेत नलू नलू असं हाका मारत होतात. नलू माय डार्लिंग असं म्हणत होतात. नलू कोण. नलू कोण नलू. जुळून बसल्या गाठी, त्या नाटकाच्या वेळेला गाठी बसवल्यात ना ती नलू. नलिनी अंदुक अंदुक आठवतंय. विंगेत भेटायचं म्हटल्यावर अंदुकच आठवणार. मला शिकवू नका, मला सगळं कळतं. जाऊ द्या ते. घ्या किती किती वाजले बघा. किती. 3 वाजून गेले. डॉक्टरांनी सांगितले की नाही ही गोळी 3 सव्वा 3 पर्यंत पोटात गेली पाहिजे. घ्या घ्या गोळी घ्या वेळेवर. हो ग. अगं पण वयोमानामुळे गोळीची वेळ लक्षात राहत नाही. अहो त्यात काय, तोंड नाकात जायची. गोळीची वेळ लक्षात ठेवायला काय, 2:15 वाजता घ्यायची की नाही. मग 3 1/4 लक्षात ठेवा. क्वार्टर म्हटलं की लगेच लक्षात राहील तुमच्या गोळी. काहीतरी काय बोलतेस तू. आता वय झालं माझं आणि तू असताना कशाला हे सगळं. मी असताना म्हणजे काय, मी काय आता तुमच्या मागे मागे फिरत बसायची नाही. मला आता माझी कामं आहेत. बापरे मला जायचंय शूटिंगला. कुठलं शूटिंग. अहो मला वेब सिरीज मध्ये काम मिळालंय. तुला तुला कोण ओळखतं इंडस्ट्री मध्ये. वेब सिरीज मध्ये ओळख लागत नाही, टॅलेंट लागतं. टॅलेंट
कमी मानधनातले कोणीतरी हवे असतील, बाकी काय नाही. ते असेल तुमचं तुम्ही बघा, मी चालले. अगे असं काय करतेस? आता वयोमानामुळे मला जमत नाही ग काही. म्हणून नसतं चालले. काय बोलतेस? नाही म्हणजे आता म्हातारपणात आपलं भागायला पाहिजे की नाही, मग दोघांपैकी एकाला तरी काम करायला नको का, म्हणून मी चालले. अगं अशी कशी जातेस तू? अगं बाथरूम मध्ये जायचं म्हटलं तरी मला हात धरून जावं लागतं. नको ग जाऊ. अगं शिरवाडकर नटसम्राट मध्ये काय लिहिलंय? आता काय? नट नावाचं जहाज समुद्रात किती हिंडलं तरी शेवटी त्याचं गलबत बायको नावाच्या किनाऱ्यालाच लागतं. होय हो, बिचारे शिरवाडकर भाबडे होते हो. नटाला गलबत म्हणून गेले. पण त्यांना कुठे माहिती होतं की हल्ली रंगभूमीच्या महासागरात तुमच्यासारख्या होड्या पण असतात. कुठल्या दगडावर 10-10 मिनिटं थांबतील सांगता यायचं नाही. अगं काय बोलतेस? नवरा आहे मी तुझा. अगं समोर हिमालयाची सावली या अजरामर नाटकाचे दिग्गज नट बसलेले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे थोर समाज सुधारक, त्यांच्या जीवनावर आधारित ते नाटक आहे, कळलं का? त्या नाटकात त्यांची बायको बयो किती त्यांची साथ देते नाही का? नाही, म्हणजे प्रसंगी त्यांना ठणकावते, पण कठीण प्रसंगी नेटाने साथ देते, जीव ओवाळून टाकते. हो टाकणार. अहो तिच्या नशिबी हिमालय आला, तिच्या नशिबी हिमालय आला म्हणून ती हिमालयाची सावली ठरली. हो हे वाक्य बरोबर. आमचं काय? आमच्या नशिबी अंशुमन चिमुकले नावाची ही छोटीशी टेकडी. एक दगड बाजूला केला ना तरी 10-10 विंचवाची बिराड बाहेर निघतील. अगं काय बोलतेस? तुला कळतंय का? माझा सांगतील मला गोळा करावी लागतील. थांबा जरा मी देते फोन तुम्हाला. घ्या. आता म्हातारपणी कसले पासवर्ड ठेवताय? पासवर्ड नाही का? फोन उचला तर फोन उचला. नटश्रेष्ठ अंशुमन चिमुकले बोलतोय. काय म्हणता? करत वा आभारी आहे तुमचा. असं काय करताय? काय बस इथे नीट बस. मी तुम्हाला फोन देते. अगं नाही झाला तो, संपला. अगं तुला सांगतो, कलाकांडी संस्थेच्या वतीनं मला जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. गो बाई काय सांगताय? चल त्या पुरस्काराची तालीम करूया. चल. मी काय म्हणते, मी तुमच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका होते. उभं राहणार आहे का? नीट उभे राहा. इथे टेकून उभे. इथेच बस. तर मंडळी, यंदा कलाकांडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार चिमुकली कारकीर्द असलेल्या चिमुकल्या अशा अंशुमन चिमुकले यांना दिला जातोय. काय बोलतेस काय तू? अहो चिमुकला या शब्दाचा अनुप्रास साधला. माझी कारकीर्द अशी चिमुकली आहे की काय? नाहीतर काय, 5-7 नाटकं करून कोणाची कारकीर्द वगैरे होत नाही. नाही. अहो रंगभूमी म्हणजे महासागर आहे, त्यात अनेकांची कारकीर्द ही चिमुकलीच असते. आता इथे आपल्या समोर बसलेत ना, ते बघा, खऱ्या जीवनात काळाशी संघर्ष करून सुद्धा पुन्हा रंगभूमीवर आत्मविश्वासाने पाय रोवून असे उभे आहेत. नाही हे दिग्गज नटच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण माझ्या कारकिर्दीबद्दल, सोहळ्याबद्दल बोलू ना आपण, त्याची तालीम करा ना. हो बर. तर यंदा कलाकांडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अंशुमन चिमुकलेजी यांना देण्यात येत आहे. मंडळी, यांचा जो सन्मान झाला त्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. तुम्हाला सांगते, मला की नाही यांचं पहिलं नाटक आठवलं. हो, मुख्याची भूमिका केली होती यांनी. कसली भूमिका केली होती तो तुम्ही? एकदा की नाही स्टेजवर यांना शिंक आली आणि हे शिंकून सॉरी म्हणाले. मुका सॉरी म्हणाला, मग निर्माता यांना सॉरी म्हणाला, मग यांना नाटक सोडावं लागलं. हे कशाला सांगतेस? काहीतरी काय बोलतेस तू? मी खाल्लेले माते आता उकरून काढायची गरज आहे का? किती चिडताय तुम्ही? सारखं काय काय वाटतं ते सांगतेस? वाटेल ते नाही हो, म्हणजे
खरी गरज नाहीये तशी. मग का सांगतेस? पण मी ते तुमचं आत्मचरित्र लिहायला घेतलंय ना, म्हणून मी ते आपलं किस्से आठवून तुम्हाला सांगते. अगं स्वतःच लिहितात ते आत्मचरित्र, ते मी लिहायला पाहिजे ना, तू कशाला लिहितेस? अहो तुमचं आत्मचरित्र असलं तरी ते तुमच्यापेक्षा मलाच जास्त माहितीये की नाही, म्हणून आपलं मी लिहिते. हो लिहायला घेतलंय खरं, पण 2.5 पानांवर अडकले. 2.5 पानांवर? म्हणजे फॅन्टसी अशी किती आठवून लिहिणार हो. खरे किस्से जर लिहायला गेले ना तर 450 डाव्या हाताने लिहून काढेन. अगं आता शेवटच्या क्षणी कशाला बुडाखाली निखारे लावतेस तू? हे बरं आहे तुमचं. आयुष्यभर तुमच्या कारकिर्दीसाठी एकटेपणाचे चटके सोचले आणि खरं बोलले तर तुम्हाला ते निखारे वाटले. नाही ग नाही, म्हणजे चुकलंच माझं. नाही हो नाही, तुमच्या तोंडी असं चुकलंच माझं असं शोभत नाही हो. पण माझं ऐका, चिडू नका हा, म्हणजे काही काळजी करू नका. कितीही झालं ना तरी बायको आहे मी तुमची. तुम्हाला लाख बोलेन पण जगासमोर तुमचा अपमान नाही होऊ द्यायची. बायको काय हसत हसत बिचारी काही झालंच नाही असं म्हणत सोचते सगळं. पण तुम्हाला काय वाटतं आपण हिला फसवलं, हिला काही कळलंच नाही, आपण चतुर. पण असं नसतं. नवऱ्याच्या अवगुणांना झाकून त्याला जी सांभाळून घेते ना ती खरी बायको. बरोबरच. नवरा असो किंवा नसो हिमालय, पण बायकोची सावली नेहमी हिमालयासारखीच असते. ती नाही हो तुम्हाला उन्हाचे चटके सोसू द्यायची. हसा आता. लिहून ठेवलंय फक्त आत्मचरित्राचे सगळे किस्से, कोणाला देणार नाही आणि दिले पण नाहीयेत. नाही खरंच तुझ्यासारखी भाग्यवान बायको मिळाली माझं नशीब. कळलं ना, हेच सांगत होते इतके वर्ष संसाराची. तुमच्यासारख्या तराफ्याचा किनारा मीच आहे. अगं मगाशी होडी म्हणाली होतीस ना. तुम्ही कसले होडी, 2 ड्रम लावलेले तराफा आहात तुम्ही. जाऊ द्या हो आता. परत जर झोपेत नल्लू करून ओरडलात ना तर माझ्याशी गाठे सांगून ठेवते. नाही ग नाही, तूच माझी चेतू डार्लिंग. नलू नल्लू म्हणाला तुम्ही, नल्लू म्हणाला. मला सांगा खरं. वा 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 वा, खूप सुंदर सादरीकरण. मग हास्य रसिक काय म्हणतायत सई? मनाला भावणारी स्किट्स मधनं झालीच पाहिजेत, कारण ती आपल्याला जमिनीवर ठेवतात. तुम्ही दोघांनी खूप अप्रतिम बेअरिंग पकडलं होतं आणि खरे कपल तुम्ही वाटलात. खूप भारी, मस्त. प्रसादा, आम्ही नांदी नावाच्या नाटकाचे 100 प्रयोग केले. त्या नाटकामध्ये शरद नटसम्राटचा प्रवेश करायचा आणि अफलातून करायचा प्रवेश. मी या निमित्ताने शरदला रिक्वेस्ट करतो की तो गलबतवाला डायलॉग एकदा प्लीज म्हणून दाखव. प्लीज शरद दादा, प्लीज. प्रयत्न करतो. ते खरं तर कावेरीचा आणि आप्पासाहेब बेलवलकरांचा हा त्या नाटकातला सर्वोत्तम प्रवेश आहे. आणि ती त्याला विचारते की अजूनही त्या हिची आठवण येते का तुमच्या त्या मैत्रिणीची. तेव्हा तो म्हणतो अगं ती फक्त माझी मैत्रीण होती. त्याच्यावरती म्हणते का बायको मैत्रीण असू शकत नाही. तो गडबडतो आणि मग तिथून तो संवाद सुरू होतो. असतो ही, म्हणजे बायको मैत्रीण असते ही, पण मैत्रिणीपेक्षा आई जास्त असते. दिवाणखाना कमी असतो, देऊळ जास्त असते. आकाश कमी असते, पृथ्वी अधिक असते. थोडक्यात बायको म्हणजे एक बंदर असतं कावेरी नवरा नावाच्या गलबतासाठी. हे गलबत 7 समुद्रामध्ये मुसाफिरी करायला बाहेर पडतं. हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या 7 समुद्रामध्ये शिरावं, दूर दूरचे किनारे पहावेत, संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, चंद्र चांदण्यांशी सोयरीक करावी. आणि हे सर्व उद्रेक झेलत असताना ते गलबत सतत पाहत असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा आणि विजयाचे झेंडे घेऊन हे गलबत पुन्हा बंदरामध्येच येतं. अशी आहे महती बंदराची, म्हणजे बायकोची, म्हणजे तुझी.
धन्यवाद. वा 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 वा. राजेश देशपांडे सर, विनोदी नाटकं दिग्दर्शित करण्यात तुमचा हातखंडा आहेच आहे, पण हे अत्यंत वेगळ्या धाटणीचं आणि गंभीर विषयावरचं महानाट्य उभं करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? खरं तर खूप समाधान मिळालं आणि खूप शिकायला पण मिळालं. हिमालयाची सावली हे नाटक करण्याची संधी मला आणि सगळ्या आम्हाला गोविंद चव्हाण, सुभाष रेडेकर या निर्मात्यांनी दिली, त्यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे. मला माझ्या शिक्क्यातून बाहेर पडायचं होतं, मी हेही करून दाखवू शकतो हे मला होतं. आणि जे म्हणतो ना की कोई भी चीज पुरे सिद्धत से चाहो वगैरे जे काय म्हणतात, तसं मी ती फुल विल पॉवर लावली आणि ते सगळं घडून आलं. आणि आज म्हणजे माझ्याकडे प्रसादसुद्धा आता काम करेल असं म्हणजे आजपर्यंत कदाचित माझ्यावर विश्वास ठेवतील यापुढे एक गंभीर नाटकांसाठी, गंभीर कलाकृतींसाठी असं वाटतं. शरदादा, तुमच्याकडे येते. काही काळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्ही छोटीशी विश्रांती घेतलीत. आता या विश्रांतीनंतर तुम्ही पुन्हा एकदा जोमानं रंगभूमीवर आले आहात. तुमच्या या नाटकातल्या भूमिकेविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला फार आवडेल. आपलं एक क्षेत्र इतकं अनिश्चित क्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये 2-3 महिने जरी तुम्ही या क्षेत्रापासून दूर राहिलात तरी पुन्हा ती धावती गाडी पकडणं फार अवघड असतं. इथे पटकन विसरतात माणसं. आणि मी तर चक्क 9 महिने या संपूर्ण क्षेत्रापासून लांब होतो, पूर्ण स्वतःला आयसोलेट करून घेतलेलं होतं. पण सुदैव माझंच की परमेश्वराने आमच्या निर्मात्यांना, दिग्दर्शकाला असं पाठवलं माझ्याकडे की मे महिन्यामध्ये हे स्क्रिप्ट घेऊन आले, जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो तेव्हा. आणि ते स्क्रिप्ट वाचलं मी तिथेच माझी ट्रीटमेंट चालू असताना. आणि मी म्हटलं की मी आत्ता नाही करू शकत हे नाटक, मला बरं व्हायलाच जवळजवळ ऑगस्ट उजाडेल, त्याच्यानंतर थोडीशी शारीरिक जी हानी झालेली आहे ती संपूर्ण परत पूर्वीसारखं व्हायलाही थोडा वेळ जाईल, तितकं झटकन होत नाही. तेव्हा त्यांनी मला जो विश्वास दिला आहे त्यासाठी मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन. म्हणजे राजेश, गोविंद चव्हाण आणि सुभाष रेडेकर ते म्हणाले आम्ही किती थांबायला तयार आहोत, फक्त आम्हाला आश्वासन दे की जेव्हा बरा होशील तेव्हा हे नाटक करायला तू तयार होशील. म्हटलं मी देतो तुम्हाला गॅरंटी. आणि ते थांबले चक्क. आणि 29 सप्टेंबरला नाटक आलं आणि माझी रिहर्सल सुरू झाली 12 सप्टेंबरला. अरे बापरे. बरं, माझी कंडिशन अशी होती की मला बघून भीती वाटायची सगळ्यांना. हे कोणी बोलले नाहीत पण प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की खरंच कसं होणार आहे, 29ला हा माणूस रंगमंचावर कसा काय 3 अंकी नाटकाचं 3.5 तासाचं नाटक कसं करणार. कारण मी एकही दिवस तालमीत दुसरा अंक नाही केला, 1 अंक करून मी निघून जायचो. आज पहिला अंक बसवायचा राजेश मला मुवमेंट सांगायचा. बरं, त्यालासुद्धा इतक्या रिस्ट्रिक्शन्स होत्या माझ्या तब्येतीमुळं की मुवमेंटच तो काय बसवायचा हा प्रश्न होता. आणि पहिल्यांदा म्हणजे 27 तारखेला जेव्हा पहिल्या रंगीत तालमीत पहिल्यांदा 3 अंक पूर्ण केले तेव्हा सृजानी 3रा अंक संपल्यावर मला मिठी मारली आणि मला म्हणाले, शरद तू लक्षात येते का, तू आज 3 अंक सिलेक्ट केलेस. म्हटलं अरे यार, ही रंगभूमी रंगदेवता आहे ना, ती प्रसन्न होते, तुम्ही फक्त जिद्दीने उभं राहायला पाहिजे बस. आणि मग सुरू झालं आणि मग धनाधन माझी काय रिकव्हरी झाली आहे. 2 महिन्यात झाली नाही एवढी त्या 10 प्रयोगात झाली. आणि 12 वा वा. आत्ताच आमचे अशोक मुळे त्यांनी एक छान हे कॅप्शन दिले आमच्या नाटकाला, ती आम्ही काहीतरी छापू की शरद तुझं काम बघून परमेश्वरा माझ्या आयुष्यातलं 1 वर्ष त्यांना दे. क्या बात है. आणि हे लाखो प्रेक्षक बोलतात. असं हे इतकं प्रेम म्हणजे काय, मला खरंच सांगतो की परमेश्वराची हिंमतच होणार नाही, असं कसं घेऊन जाईल ना तो. इतकी लोक प्रेम करतात, लाखो रसिक प्रेम करतात. मी या तुमच्या या हास्य जत्राच्या माध्यमातून सगळ्या तमाम रसिकांचे खूप आभार मानतो आणि त्यांच्या ऋणातच राहणं मला आवडेल. वी आर सो ग्लॅड यू आर बॅक. तुम्हा सगळ्यांच्या जिद्दीला सलाम खरंच. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण हिमालयाची सावली या नाटकाची टीम उद्या देखील आपल्याबरोबर असणार आहे आणि हा हास्य कल्लोळ उद्या सुद्धा रंगणार आहे. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.